सोलापूर जिल्हा व ग्रामीण भागातील रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांवर महामार्ग पोलीस, आरटीओ, ग्रामीण वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे। एकाच दिवशी एकाच नियमाखाली त्या वाहनाला अनेकदा दंड झाल्याची ही उदाहरणे आहेत। बेशिस्तांना स्वयंशिस्त लागावी, अपघात व अपघाती मृत्यू कमी होण्यासाठी दंडात्मक कारवाईचा उपाय रास्त आहे। पण दंड वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्याच्या हेतूनेच आता कारवाया सुरू असल्याचे बोलले जात आहे। हजारो कोटींचा दंड वसूल होऊनही अपघातांची संख्या कमी का झाली नाही, असा प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे। वाहतूक नियम पाळा, सीट बेल्टचा वापर करावा, मद्यपान नकोच, अति वेगाने वाहन चालवू नका, विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये, क्षमतेपेक्षा अधिक माल अथवा प्रवासी वाहतूक करू नये, लेन कटिंग केल्यास दंड होईल, अल्पवयीन मुलाच्या हातात वाहन देऊ नका, अशा विविध मुद्द्यांवर फोकस करून दरवर्षी वाहतूक जनजागृती अभियान राबविले जाते। दुसरीकडे जिल्ह्यातील अपघात व अपघाती मृत्यू कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर रस्ता सुरक्षा समिती आहे। वाहतूक कारवाईत शेकडो कोटींचा दंड दरवर्षी वसूल केला जातो, तरीही रस्ते अपघात कमी झाले नसून अपघाती मृत्यू देखील तेवढेच आहेत। काही वेळा दंडात्मक कारवाई करताना वाहने रस्त्यावरच उभी केली जातात, त्यावेळी अपघाताची शक्यता असते, तर अनेकदा अपघात ही झालेले आहेत। सोलापूर जिल्ह्यात अथवा जिल्ह्यातून अन्य ठिकाणी अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर, देवदर्शन किंवा फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे। पण सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर संबंधित ठिकाणी पोहोचेपर्यंत त्यांना 8 ते 10 ठिकाणी पोलिसांना सामोरे जावे लागते। सोलापूर जिल्ह्याबाहेरील पासिंग दिसल्यानंतर त्यांना जाणीवपूर्वक अडविण्याचे प्रकारही अनेकदा पाहायला मिळतात। अशा कारवायामुळे पर्यटन वाढणार कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे।